मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आणि राज्यात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची चर्चा व्हायला लागली। या ब्रँडचा फटका मुंबईत महायुतीला बसणार असं विरोधकांकडून म्हटलं जाऊ लागलं। मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ब्रँड होते, त्यांच्याशिवाय इतर कोणीही ब्रँड नाही असा दावा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातो। आता या सगळ्याबाबत मुंबईचे मतदार काय विचार करतात हे सांगणारा सर्वे नुकताच समोर आलाय। मुंबईतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती, त्यामुळे चर्चेत आलेला ठाकरे ब्रँड, मुंबईतली मराठी मतं आणि ठाकरेंचा उत्तराधिकारी होणं, याबाबत लोकांची मतं काय आहेत हे या सर्वेमधून स्पष्ट झालंय। ठाकरे ब्रँडचा इम्पॅक्ट मुंबईच्या मतदारांवरती होतोय का हे सुद्धा या सर्वेमधून सांगण्यात आलंय। मुंबईच्या या लेटेस्ट सर्वेमध्ये नेमकं काय आहे, ठाकरेंच्या युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतंय, या युतीचा आणि एकूणच ठाकरे ब्रँडचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवरती कसा होऊ शकतो, सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मुंबईच्या मतदारांचा कौल सांगणारा हा सर्वे घेतलाय सी वोटर या संस्थेनं। या संस्थेकडून मुंबईच्या लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले। हे प्रश्न मुंबईतले मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकांनाही विचारले गेले। यात पुरुष मतदार आणि महिला मतदार असं वर्गीकरणही करण्यात आलंय। आता हे प्रश्न काय होते आणि त्यावर मतदारांनी काय उत्तर दिली आहेत ते सविस्तर पाहू। मुंबईतल्या मतदारांना विचारण्यात आलेला पहिला प्रश्न होता, ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का? यावर मराठी भाषिकांचं उत्तर काय होतं तर 49.2% मराठी भाषिकांनी हो, ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहे असं म्हटलंय। 25.3% मराठी भाषिकांनी ठाकरे ब्रँड कमकुवत झाला असं म्हटलंय। 9.3% मतदारांनी ठामपणे ठाकरे ब्रँड नाही असं उत्तर दिलंय, तर 16.2% मतदारांनी सांगता येत नाही असं म्हटलंय। यावरून काय लक्षात येतं तर मुंबईतल्या मराठी भाषिकांमध्ये अजूनही ठाकरे ब्रँडची अपील आहे। जवळपास 50% मराठी मतदारांनी ठाकरे हा सर्वात मोठा ब्रँड असल्याचं म्हटलंय। यावरून मराठी मतांवरती ठाकरेंची असलेली पकड कायम असल्याचं दिसतं। दुसरीकडे जेव्हा हाच प्रश्न हिंदी भाषिकांना विचारण्यात आला तेव्हा फक्त 24% हिंदी भाषिकांनी ठाकरे सर्वात मोठे ब्रँड असल्याचं म्हटलं। 48.4% हिंदी भाषिकांनी ठाकरे ब्रँड कमकुवत झाल्याचं म्हटलं। 14.2% मतदारांनी ठाकरे ब्रँड नाहीत असं उत्तर दिलं, तर 13.3% मतदारांनी सांगता येत नाही असं म्हटलं। यावरून मुंबईतल्या मराठी आणि अमराठी मतदारांमधला फरक स्पष्ट लक्षात येतो। मराठी भाषिकांमध्ये ठाकरे अजूनही लोकप्रिय असले तरी हिंदी भाषिकांमध्ये मात्र ठाकरे ब्रँड कमकुवत झाला असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे ठाकरेंसाठी मराठी मतं निर्णायक ठरतील असं जे म्हटलं जातंय त्यावर शिक्कामोर्तब होतं। आता हाच प्रश्न जेव्हा पुरुष आणि महिला मतदारांना विचारण्यात आला तेव्हा 43.4% पुरुषांनी ठाकरे ब्रँड असल्याचं म्हटलं। 31.8% पुरुषांनी ठाकरे ब्रँड कमकुवत झाल्याचं म्हटलं। 14% पुरुषांनी ठाकरे ब्रँड नाही असं उत्तर दिलं, तर 10.9% पुरुषांनी सांगता येत नाही असं म्हटलं। महिलांचा विचार केला तर 44% महिलांनी ठाकरे ब्रँड अजूनही असल्याचं म्हटलंय। 25.4% महिलांनी कमकुवत झाल्याचं म्हटलं। 7.8% महिलांनी ब्रँड नाही असं म्हटलं, तर 22.9% महिलांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलंय। मुंबईतल्या मतदारांना विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न होता, ठाकरेंचे उत्तराधिकारी कोण? आता यावरती मराठी भाषिकांनी काय उत्तर दिले ते पाहू। 44.3% मराठी भाषिकांनी ठाकरेंचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे असल्याचं म्हटलंय। 25.5% मराठी भाषिकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलंय। 10.8% मराठी भाषिकांनी राज ठाकरे यांना कौल दिलाय, तर 8.4% मराठी भाषिकांनी कुणीच नाही असं उत्तर दिलं। 5.5% मराठी भाषिकांचं उत्तर ब्रँड संपलाय असं होतं, तर तेवढ्याच मराठी मतदारांचं उत्तर सांगता येत नाही असं होतं। यावरून काय लक्षात येतं तर मराठी भाषिकांमध्ये ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणून सर्वाधिक पसंती उद्धव ठाकरे यांनाच आहे। मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक लोकांनी कौल दिलाय। यावरून मराठी माणूस हा राज ठाकरेंना ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणून फारसा पाहत नाही हे स्पष्ट होतं। याच प्रश्नावर जर हिंदी भाषिकांचं मत लक्षात घेतलं तर मात्र उत्तर वेगळं मिळतं। ठाकरेंचे उत्तराधिकारी कोण यावर 26.6% हिंदी भाषिकांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं, पण तब्बल 40.2% हिंदी भाषिकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं। 11.3% हिंदी भाषिकांनी राज ठाकरेंना कौल दिला, तर 10.3% हिंदी भाषिकांनी कुणीच नाही। 8.8% हिंदी भाषिकांनी ब्रँड संपलाय आणि 2.8% हिंदी भाषिकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं। इथे हिंदी भाषिक मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता जास्त असल्याचं स्पष्ट होतं। हिंदी भाषिक हे आता उद्धव ठाकरेंऐवजी
शिंदेंना ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणून पाहतायत, त्यातही ठाकरे ब्रँड संपला असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण मराठी भाषिकांच्या तुलनेत जास्त आहे हे इथे दिसून येतं। आता हाच प्रश्न जेव्हा पुरुष आणि महिला मतदारांना विचारण्यात आला तेव्हा 41.9% पुरुषांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं, 28.5% पुरुषांनी एकनाथ शिंदे उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं, 13.8% पुरुषांनी राज ठाकरेंना पसंती दिली, 5.4% पुरुषांचं उत्तर कोणीच नाही असं होतं, 4.9% पुरुषांनी ब्रँड संपलाय असं उत्तर दिलं, तर 5.6% पुरुषांनी सांगता येत नाही असं म्हटलं। महिलांबाबत बोलायचं झालं तर 40% महिलांनी उद्धव ठाकरे हे ठाकरेंचे उत्तराधिकारी असल्याचं म्हटलंय, 26.8% महिलांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेतलंय, 6.8% महिला राज ठाकरे यांच्या बाजूने आहेत, 12.6% महिलांनी कोणीच नाही असं उत्तर दिलं, 6.8% महिलांनी ब्रँड संपलाय असं म्हटलंय, तर 60% महिलांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलंय। मुंबईतल्या मतदारांना विचारण्यात आलेला तिसरा प्रश्न होता, मराठी मतं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूने झुकतील का? यावर तब्बल 54.8% मराठी भाषिकांनी हो असं उत्तर दिलं, 8.3% मराठी भाषिकांनी कदाचित हो असं उत्तर दिलं, नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण 12.8% एवढं होतं, नक्की नाही असं उत्तर 12.7% मराठी भाषिकांनी दिलं, तर सांगता येत नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण 11.3% एवढं होतं। यावरून काय स्पष्ट होतं तर मुंबईतला मराठी भाषिक मतदार हा राज आणि उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहे। हे दोन्ही नेते मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत, आता त्यांना याचा फायदा होत असल्याचं सध्या तरी दिसतंय। दुसरीकडे जेव्हा हाच प्रश्न हिंदी भाषिकांना विचारण्यात आला तेव्हा सुद्धा हाच ट्रेंड पाहायला मिळाला, 42.1% हिंदी भाषिकांनी मराठी मतं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकतील असं म्हटलंय, 11.1% हिंदी भाषिकांचं उत्तर कदाचित हो असं होतं, नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण 14.8% एवढं होतं, नक्की नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 9.9% एवढं, तर सांगता येत नाही असं उत्तर 22.2% हिंदी भाषिकांनी दिलं। इथे सुद्धा मराठी भाषिकांची मतं ही ठाकरे बंधूंकडे जात आहेत असं स्पष्ट होतं। बहुसंख्य हिंदी भाषिकांना वाटतंय की या निवडणुकीत मराठी भाषिक हे ठाकरे बंधूंनाच वोट करतील, म्हणजेच मराठी भाषिकांमध्ये ठाकरे ब्रँड अजूनही कायम आहे हे सिद्ध होतंय। आता या प्रश्नावर पुरुष आणि महिला मतदारांचं उत्तर काय होतं ते पाहू। 49.3% पुरुषांनी मराठी मतं राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकतील असं म्हटलंय, 11% पुरुषांचं उत्तर कदाचित हो असं होतं, 16.7% पुरुषांनी नाही असं उत्तर दिलं, तर 11.4% पुरुषांनी नक्की नाही असं म्हटलंय, 11.5% पुरुषांचं उत्तर सांगता येत नाही असं होतं। महिला मतदारांचा विचार केला तर 53.3% महिला मतदारांनी मराठी मतं राज आणि उद्धव ठाकरेंकडे जातील असं म्हटलंय, 8.9% महिला मतदारांचं उत्तर कदाचित हो असं होतं, नाही म्हणणाऱ्या महिला मतदारांचं प्रमाण 10.3%, नक्की नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण 13.5% आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्या महिला मतदारांचं प्रमाण 14% होतं। मुंबईतल्या मतदारांना विचारण्यात आलेला चौथा प्रश्न होता, मुंबईचा महापौर मराठीच असावा का? यावर आधी मराठी भाषिकांचं उत्तर काय होतं ते पाहू। मुंबईतल्या तब्बल 69.9% मतदारांनी मुंबईचा महापौर मराठीच असावा असं उत्तर दिलंय, पण 14.1% मराठी भाषिकांनी या प्रश्नावर नाही असं उत्तर दिलंय, तर 15.3% मराठी भाषिकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलंय। मुंबईच्या निवडणुकीत सध्या मराठी महापौर हा सर्वात चर्चेत असलेला मुद्दा आहे। ही निवडणूक जिंकून मुंबईत पहिल्यांदाच आपला महापौर बसवायचा हे भाजपचं ध्येय आहे, पण सुरुवातीच्या प्रचारात भाजप जिंकलं तर मुंबईमध्ये पक्षाकडून अमराठी महापौर दिला जाईल अशा चर्चा सुरू होत्या। या चर्चा एवढ्या वाढल्या की शेवटी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं। फडणवीसांनी मुंबईचा महापौर हिंदू मराठी होईल असं स्पष्ट केलंय। आता बहुसंख्य मराठी भाषिकांची सुद्धा हीच इच्छा असल्याचं दिसतंय। आता याच प्रश्नावर हिंदी भाषिकांचं उत्तर काय होतं तर 23.2% हिंदी भाषिकांनी मुंबईचा महापौर मराठी असावा असं म्हटलंय, मात्र तब्बल 51.4% हिंदी भाषिकांना या प्रश्नावरती नाही असं उत्तर दिलंय, 25.4% हिंदी भाषिकांचं उत्तर सांगता येत नाही असं होतं। या मुद्द्यावरून मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात विभागले आहेत हे यावरून लक्षात येतं। मराठी भाषिकांना मुंबईचा महापौर मराठीच हवाय, तर हिंदी भाषिकांचा याला विरोध आहे, त्यामुळे हा मुद्दा सध्या सर्वात जास्त चर्चेत आलाय। आता या प्रश्नावर पुरुष आणि महिला मतदारांचं म्हणणं काय ते पाहू। 64.5% पुरुष मतदारांनी मुंबईचा महापौर पुरुष असावा असं म्हटलंय, नाही म्हणणाऱ्या पुरुषांचं प्रमाण 20.6% एवढं आहे, तर सांगता येत नाही असं उत्तर
14.9% पुरुषांनी दिले. महिलांबाबत बोलायचं झालं तर 59.3% महिलांनी मुंबईचा महापौर मराठी असावा असं म्हटलंय. 21.5% महिलांनी यावर नाही असं उत्तर दिलंय आणि 19.2% महिलांनी सांगता येत नाही असं म्हटलंय. एकूणच काय तर सी वोटर्सच्या या सर्व्हेवरून मुंबईतल्या मतदारांचा मूड काय आहे हे बऱ्यापैकी लक्षात येतं. मुंबई मराठी आणि अमराठी मतदारांमध्ये कशा प्रकारे विभागली आहे हे सुद्धा या सर्वेच्या माध्यमातून स्पष्ट होतं. आता येणाऱ्या निवडणुकीत मुंबईचे मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला मुंबईच्या या सर्वेबाबत काय वाटतं यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.